तर संपूर्ण गोष्टींची आपल्याला माहिती बघायची. आज आपल्याला NMMS 2025च्या ज्या परीक्षा आहेत की नाही तुमच्या होणार आहेत, त्यासाठी आपल्याला भूगोलचं इंट्रोडक्शन करायचं. म्हणजे भूगोलमध्ये कोणकोणते मुद्दे महत्वाचे आहेत त्या संपूर्ण मुद्द्यांवर आज आपल्याला चर्चा करायची. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आजचा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो. आणि तो कशा प्रकारे असणार आहे तर पहिला मुद्दा स्थानिक वेळ व प्रमाण वेळ, यावर तुम्हाला प्रश्न विचारले जात असतात प्रत्येक परीक्षांमध्ये. तुमच्या NMMS मागच्या प्रश्नपत्रिका सुद्धा आपण आपल्या ऍपवर बऱ्यापैकी अनालिसिस करत आहोत. अनालिसिस करायचा फायदा काय होत असतो, एक प्रश्न असतो त्याचं सखोल विश्लेषण असतं आणि त्या सखोल विश्लेषणामुळे त्या ज्या मुद्द्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे तो प्रश्नाचा मुद्दा जो आहे ना सगळा क्लिअर होत असतो. आपल्या या प्रश्न उत्तरांच्या सिरीज मध्ये, ते प्रश्न उत्तरांची सिरीज आपण ऍपवर, त्याचसोबत उन्हाळी सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण सगळी शाळा NMMS च्या सर्व काही जेवढे काही लेक्चर्स आहेत ते सगळं काही फ्री दिलेलं आहे. तर त्यासाठी तुम्हाला माझी शाळा ऍप इन्स्टॉल करायचा आहे. पहिला मुद्दा आजचा तो म्हणजे स्थानिक वेळ व प्रमाण वेळ. प्रत्येक परीक्षांमध्ये झालेल्या तुम्हाला विचारले गेलेले या मुद्द्यावर, यामध्ये कोणकोणते मुद्दे आपल्याला कव्हर करायचे. तर सर्वात पहिला मुद्दा तो म्हणजे अक्षरवृत्त. अख्ख्या पृथ्वीवर एकूण अक्षरवृत्तांची संख्या तुम्हाला विचारली जात असते. 181 अक्षरवृत्तांची संख्या आहे. सर्वात मोठा अक्षरवृत्त तुम्हाला जर विचारला तर या ठिकाणी आहे विषुववृत्त. हा सर्वात मोठा अक्षरवृत्त आहे. हा विषुववृत्त पृथ्वीला 2 विभागांमध्ये विभाजित करत असतो. 2 भागांमध्ये. उत्तरेकडे जे ना ते उत्तर गोलार्ध म्हणून पृथ्वी ओळखली जात असते, दक्षिणेकडे दक्षिण गोलार्ध म्हणून पृथ्वी ओळखली जात असते. उत्तर गोलार्धामध्ये आपला देश आहे मित्रांनो, आणि आपला देश एशिया खंडामध्ये आहे. एकूण खंडांची संख्या विचारात घेतली तर 7 खंड आहे. ही सगळी जी काय मी माहिती बोलतोय ना, लेक्चर माझं ज्यावेळेस झालं थोडंसं स्पीडमध्ये आहे. त्याचं कारण असं आहे की आपण सध्या ऑनलाईन सुद्धा घेतोय, युट्यूबवर म्हणा किंवा इंस्टाग्रामवर म्हणा, त्याचसोबत आपण आपल्या बॅचमध्ये सुद्धा घेतोय. इथे फक्त आपण सध्या चर्चा करत आहोत की कोणकोणत्या मुद्द्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जात असतात. पण एकदा आपण लेक्चर स्टार्ट केले तर बऱ्यापैकी स्लो मध्ये घेणार आहोत. तर अक्षरवृत्तांची संख्या तुम्हाला विचारलीत किती, 181 अक्षरवृत्तांची संख्या आहे. विचारले गेलेले ज्या ज्या मुद्द्यांवर प्रश्न विचारले गेलेले तुम्हाला NMMS या परीक्षांमध्ये, तर ते सगळे मुद्दे आपण चर्चा करत आहोत. 181 अक्षरवृत्त, त्यामध्ये सर्वात मोठा अक्षरवृत्त तो म्हणजे विषुववृत्त आहे. या विषुववृत्ताने पृथ्वीला 2 भागांमध्ये विभाजित केलेले उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. आपला भारत आहे उत्तर गोलार्धामध्ये. जसं आपण उत्तरेला जाऊ तसं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा 90 अक्षरवृत्त आहेत उत्तर गोलार्धामध्ये. परंतु कुठून क्रम सुरू होतो तर याला विषुववृत्ताला 0 डिग्री अक्षरवृत्त असं म्हटलं जात असतं. विषुववृत्ताच्या जसं आपण उत्तरेला जाऊ तसं 1 2 3 4 5 असे 90 अक्षरवृत्त आहेत. 90वा अक्षरवृत्त हा ध्रुवावर असून, उत्तर ध्रुवावर असून तो डॉट आहे केवळ. म्हणजेच काय, तर अक्षरवृत्तांचा जो साईज असते ना ती जसं आपण उत्तरेला जाऊ तसं कमी होत असते. अक्षरवृत्तांची साईज जसं आपण दक्षिणेला जाऊ तसं कमी कमी होत असते. आणि सगळं काही तुमच्या स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे. सगळं काही तुमच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलं जात असतं. त्याचप्रमाणे दक्षिण गोलार्धामध्ये सुद्धा 1 1 1 1 ने अक्षरवृत्त वाढत असतात. हे 90वा अक्षरवृत्त एक केवळ डॉट आहे आणि हे दक्षिण ध्रुवावर आहे. म्हणजेच काय झालं, अक्षरवृत्तांची संख्या किती, 181. वेगवेगळे जे ऋतू निश्चित केले जात असतात की नाही ते या अक्षरवृत्तांमुळे निश्चित केले जात असतात. आणि टाइम जो असतो ना वेगवेगळ्या देशांचा, स्थानिक वेळ, ते रेखावृत्ताद्वारे निश्चित केले जात असतात. मग सर कोणी फक्की मारलेली आहे का? सोन्या, फक्की कुणाला मारायची असते? फक्की म्हणजे काय तुला कळते का? ते पांढरं असतं. जो अभ्यास करत नाही ना वर्गामध्ये त्याला लगेच खेळाडूवाले जे खेळचे जे शिक्षक असतात की नाही ते लगेच त्या सोन्या टिल्या बंड्याला बाहेर काढतात. ये तू अभ्यास करत नाही, चल ये बाहेर ये. आपल्याला काय करायचं, 15 ऑगस्ट येतोय आणि 15 ऑगस्टसाठी परेडसाठी फक्की मारायची आहे. फक्कीचं ते त्या ठिकाणी त्यांना कामं सांगितलेली असतात. तशा प्रकारे अख्ख्या पृथ्वीवर कोणी फक्की मारलेली का? नाही, फक्की मारलेली नाही. पण प्रत्यक्षात काल्पनिक रेषा आहेत ह्या. आणि ह्या काल्पनिक रेषा सोन्या तू आत्ता सध्या कुठं आहे हे निश्चित करण्यासाठी अक्षरवृत्त, रेखावृत्त तू बघितलेले ना, ते गुगल मॅप आणि गुगल मॅपद्वारे वेगवेगळ्या स्थानांचं निश्चित ॲक्युरेट अंतर काढलं जात असतं. किती किलोमीटर आहे? समजा मी पुण्याचा आहे, म्हणजे पुण्याचा नाही, मी पुण्याहून मला जामखेडमध्ये जायचं. माझं गाव जामखेड, अहमदनगर जिल्ह्यातील अहिल्यानगर आता त्याचं नाव झालेलं आहे. तर अहिल्यानगर या जिल्ह्यातील सर्वात शेवटचं खालचं जे टोक आहे ना तिथे जामखेड तालुका आहे. त्या जामखेड तालुक्यात जामखेड शहरामध्ये माझं गाव आहे. म्हणजे मी प्रत्यक्षात त्या ठिकाणी राहतो जामखेड शहरामध्ये. मला समजा पुण्यातून जामखेडला जायचं असेल तर मला 2 मार्ग आहेत, एक अहमदनगरमधून किंवा मग अहिल्यानगरमधून, दुसरं म्हणजे 2 मार्ग आहे. आणि कोणी सांगितलेलं आहे मला? तर गुगल मॅपने सांगितलं. पण कोणाच्या आधारावर? तर हे काल्पनिक रेषा ज्या निश्चित केलेल्या आहेत ना त्यांच्या आधारावर, अक्षरवृत्त आणि रेखावृत्त. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. तर रेखावृत्तांची संख्या एकूण किती आहे? 360. यावरही आपल्याला प्रश्न विचारला जातो. इथे फक्त मी वरवरचं डिस्कस करतोय, पण आपल्याला अख्खी पृथ्वी समजून घ्यायची आहे आपल्या बॅचमध्ये.
आणि ते सगळं काही फ्री असणार आहे. त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप इन्स्टॉल करायचं. त्याचसोबत बघा, महाराष्ट्र अकॅडमी चुकून बोललो, आपल्या माझी शाळाचा ऍप इन्स्टॉल करायचं. सोन्या, माझी शाळा तुम्हाला त्या ठिकाणी NMMS कर्कवृत्त आणि मकर वृत्त. आता बघा, अख्ख्या पृथ्वीवर कर्कवृत्त या ठिकाणी दिसतोय तुम्हाला, मकर वृत्त या ठिकाणी दिसतोय. या पट्ट्याला सूर्याचं भासमान भ्रमण क्षेत्र असं म्हटलं जात असतं. मग सर, भासमान भ्रमण क्षेत्र म्हणजे काय ते तुला मला समजून सांगावं लागेल सोन्या. ते भासमान भ्रमण क्षेत्र तुला बऱ्यापैकी समजून सांगणं माझं काम आहे, ते गरजेचं आहे, ते महत्वाचं आहे. एक मिनिट, कुणाला डाऊट आहे का? ठीक आहे, पुढे जाऊया. ते भासमान भ्रमण क्षेत्र मला तुला समजून सांगावं लागेल. म्हणजे सूर्याची लंबरूप किरणे जिथपर्यंत पोहोचतात, सर लंब म्हणजे काय, असं समांतर असतात. आलं लक्षात? सूर्याची लंबरूप किरणे, सरळ सरळ किरणे जिथपर्यंत पोहोचत आहेत ते क्षेत्र असतं पृथ्वीचं. म्हणजे सर्वात जास्त टेम्परेचर याच क्षेत्रामध्ये असणार आहे, बरोबर आहे की नाही? मग विषुववृत्त, विषुववृत्तावर सर्वात जास्त टेम्परेचर असतं आपल्या पृथ्वीचं. सर्वात कमी ग्रॅव्हिटी कुठे असते? तर विषुववृत्तावरच असते, कारण ते स्वतःसोबत म्हणजे परिवलन करत आहे. परिभ्रमण आणि परिवलन यामध्ये फरक असतो. परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे, परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवती फिरणे. अशा प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो. मग पृथ्वीचे अंतरंग हा दुसरा मुद्दा आहे आपल्याला विचारला जाणारा, बरं का, NMMS. पहिला मुद्दा तो म्हणजे काय, तर या चारही मुद्द्यांवर यापूर्वी प्रश्न विचारले गेलेत, 5ही मुद्द्यांवर. आणि कोणकोणते प्रश्न असतील, कसे प्रश्न असतील, तेही आपण डिस्कस करणार आहोत. आज जर आपल्याला वेळ मिळाला तर आजच्याच लेक्चरमध्ये या मुद्द्यांवर कोणकोणते प्रश्न आले होते ते आपण डिस्कस करणार आहोत. जर वेळ मिळाला नाही तर आपली तशी सिरीज चालूच आहे क्वेश्चन आन्सरची. यापूर्वी तुम्हाला NMMS या परीक्षांमध्ये कोणकोणते प्रश्न विचारले होते, कसे विचारले होते, तर ते डिस्कस करत आहोत तिथे आपण. पृथ्वीचे अंतरंग बघा, अंतर्गाभा असतो. हा अंतर्गाभा जो आहे स्थायी अवस्थेमध्ये आहे. सर, स्थायी अवस्थेमध्ये का आहे ते सांगतो मी तुम्हाला. त्याचसोबत बाह्य गाभा हा लिक्विड अवस्थेमध्ये आहे, लिक्विड फॉर्म मध्ये आहे किंवा द्रवावस्थेमध्ये आहे. त्यानंतर प्रावरण, याने एकूण आपल्या पृथ्वीचा 83% भाग व्यापलेला आहे, अख्ख्या पृथ्वीचा. आणि मग नंतर भूकवच, म्हणजे सध्या मी जमिनीवर उभा आहे, जसं खोल जाईल तसं वेगवेगळे लेयर्स यांना नाव देण्यात आलेले आहे. त्यामध्ये भूकवच जो आहे ना, त्याचे 2 भाग पडत असतात, सियाल आणि सायमा. नेमका सियाल काय आहे, सायमा काय आहे? बरं, हे वेगवेगळे जे भाग आहेत ना पृथ्वीचे, त्यामध्ये कोणती खनिजे आढळतात, कोणत्या खनिजांद्वारे ते भाग तयार झालेले आहेत. जसं की सियाल म्हणजेच काय, तर सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम, आणि सायमा म्हणजे सिलिकॉन आणि मॅग्नेशियम. त्यानंतर प्रावरण येतं. प्रावरण एकूण 83% भूभाग नाही म्हणता येणार, अख्ख्या पृथ्वीचा भाग 83% प्रावरणाने व्यापलेला. त्यानंतर बाह्य गाभा येतो. बाह्य गाभा लिक्विड अवस्थेमध्ये का तयार झाला, आणि अंतर्गाभा हा घन अवस्थेमध्ये का तयार झाला किंवा स्थायी अवस्थेमध्ये का तयार झाला, त्याच्या मागची कारणं समजून घेणं गरजेचं. जसं आपण पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये जात असतो तसं टेम्परेचर वाढत असतं. टेम्परेचर म्हणजेच काय, तापमान वाढत असतं. आणि तापमान वाढत असतं जसं आपण अंतर्भागामध्ये जातो, त्याचप्रमाणे घनता सुद्धा जसं आपण पृथ्वीच्या केंद्रकाकडे जात असतो वाढत असते. पण याच्या विपरीत जसं आपण अंतर्भागामध्ये जातो किंवा केंद्राकडे जात असतो तसं ग्रॅव्हिटी कमी होते, किंवा त्याला काय म्हटलं जात असतं, गुरुत्वाकर्षण कमी होत असतं. म्हणजेच केंद्रकामध्ये गुरुत्वाकर्षण 0 असतो. केंद्रकामध्ये गुरुत्वाकर्षण कसं असतं, 0 असतं. सर्वात जास्त गुरुत्वाकर्षण पृथ्वीचं कुठं असतं, भूपृष्ठावर असतं. त्यातल्या त्यात सर्वात जास्त गुरुत्वाकर्षण उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या ठिकाणी असतं. आणि भूपृष्ठावर सर्वात कमी गुरुत्वाकर्षण जर आपल्याला विचारलं तर विषुववृत्त, कारण काय, स्वतःभोवती फिरत आहे. मग याच्या मागची कारणं तुला समजून सांगावी लागणार आहेत सोन्या, कारण तुला विधानांमध्ये प्रश्न विचारले जात आहेत. आणि ते विधानांमध्ये प्रश्न विचारत असताना बऱ्यापैकी डीपमध्ये विचारत असतात. कन्सेप्च्युअल अभ्यास एकदा झाला की मग नंतर प्रेशर किंवा टेन्शन घ्यायची गरज पडत नाही. कन्सेप्च्युअल अभ्यास असणं आपलं फार गरजेचं आहे. आणि हा कन्सेप्च्युअल अभ्यास कुठे होणार आहे, तर आपल्या बॅचमध्ये होणार आहे. आणि ही बॅच संपूर्ण मोफत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कशाला जातोय मामाच्या घरी सोन्या? उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शांततेचा काळ आहे. तू क्रिकेट खेळायला जात असतोस, त्या ठिकाणी उन्हातानाचं, अरे लोक दुपारी झोपलेली असतात आणि त्या ठिकाणी तू बॉल खेळतो, त्यांच्या घरामध्ये खिडकीमध्ये मारत असतो, कुठं काय करत असतो. कशाला लोकांना त्रास देतोस, कळते का तुला? तुला फक्त आणि फक्त शांततेत फॅनच्या खाली बसायचे, छताच्या खाली बसायचे, जे पाहिजे ते तुला देणार तुझ्या घरचे, कारण तू अभ्यास करतोय. बघ ना, आईला किती आनंद वाटेल. तू आईला फक्त सांग, मला शिरा पाहिजे, शिरा भरून देईल, कारण आपला टिल्या सोन्या भांड्या इमानदारीत फॅनच्या खाली बस अभ्यास करतोय. कळते का तुला? आणि मग तू नोट्स वगैरे काढणं गरजेचं आहे. माझे लेक्चर्स कसे असतात, तर थोडेसे
डीप मध्ये असतात, थोडेसे इन्फॉर्मेटिव्ह असतात, आणि त्या सगळ्या माहिती पॉज करून करून तू सगळी इन्फॉर्मेशन काढली ना, अख्ख्या महाराष्ट्रातील कोणती परीक्षा असो, म्हणजे तुला 10वी नंतर 12वी नंतर वेगवेगळ्या परीक्षा द्यायच्या आहेत. जसं की 10वी नंतर त्या वेगवेगळ्या अग्निवीर परीक्षा असतात, एआरओच्या असतात, आर्मीमध्ये जायची इच्छा असेल तर 12वी नंतर पोलीस भरती असते, पोलीस भरती झाल्यानंतर ग्रॅज्युएशन नंतर वेगवेगळ्या त्याच्यासाठी परीक्षा असतात, तलाठी असते, सप्लाय इन्स्पेक्टर असते. अरे गव्हर्नमेंट पोस्ट आहे, तर हे वारंवार निघत असतात यांचे ऍडव्हर्टाईज, आणि त्यामध्ये जे काही GS-GKचं विचारलं जात असतं तो केवळ आणि केवळ माझे लेक्चर सगळे सुरुवातीपासून अंतपर्यंत बघितले तर NMMS याच परीक्षेसाठी नाही तर महाराष्ट्रातील सगळ्या परीक्षांसाठी तुला काही अडचण येणार नाही. फक्त तू पॉईंट टू पॉईंट कव्हर करणं गरजेचं आहे. मग सर हा सिलेबस तुम्ही कशा प्रकारे बनवलेला आहे NMMS, यामध्ये आम्हाला याच मुद्द्यांवर कशावरून प्रश्न येतील, तुम्ही असं एवढं म्हणताय, याच मुद्द्यावर कशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात? सोन्या, तुझ्या मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केलेल्या आहेत आणि ह्या तुझ्यासोबतच केलेल्या आहेत. म्हणजे तू व्हिडिओ बघतोय आणि मी या ठिकाणी एक प्रश्न त्याचं सखोल विश्लेषण घेतो आणि ते आपल्या वेगळ्या सेक्शनमध्ये आहे. रोज मी 15 प्रश्न अनालिसिस करत आहे. ते प्रश्न जर तू बघितले नसतील तर नक्की बघून घे, तुला नक्की त्याचा फायदा होईल. हा संपूर्ण भाग आपल्याला कव्हर करायचा आहे, तुलनात्मक दृष्ट्या कव्हर करायचा, अजिबात घाबरू नकोस. पुढे जाऊया. पुढचा भाग तो म्हणजेच काय, आर्द्रता व ढग. पण सर मला तुम्ही हे नाही सांगितलं की अंतर्गाभा जो आहे तो स्थायी अवस्थेत आहे, बाह्य गाभा जो आहे तो लिक्विड अवस्थेत आहे. सोन्या, जसं आपण खोल जाऊ तसं टेम्परेचर वाढत जात असतं. समजा आपण स्थायी अवस्थेतील एखाद्या पदार्थाला टेम्परेचर दिलं, त्याचा अगोदर लिक्विड फॉर्म होतो, म्हणजेच काय, तर द्रव अवस्थेमध्ये त्याचं रूपांतर होत असतं. उदाहरणासाठी बर्फला समजा तापमान दिला की ते पाण्यामध्ये त्याचं रूपांतर होईल. अजून तापमान दिलं किंवा अजून त्याला समजा टेम्परेचर वाढवलं तर त्याचं वायू अवस्थेमध्ये रूपांतर होईल. कळते का तुला? तशाच प्रकारे सेम टू सेम कोणतीही वस्तू असू दे, स्थायी अवस्थेत असेल त्याला टेम्परेचर दिलं की त्याचं लिक्विड फॉर्म मध्ये रूपांतर होत असतं, म्हणजेच काय, तर त्याचं आपल्या द्रव अवस्थेमध्ये रूपांतर होत असतं. त्यानंतर अजून टेम्परेचर दिलं की त्याचं वायू अवस्थेमध्ये रूपांतर होत असतं. पण खोल जसं आपण जाऊ तसं टेम्परेचर वाढत जातं. एवढं टेम्परेचर वाढतं की हा जो भाग आहे की नाही, हा लिक्विड अवस्थेमध्ये होतो. अजून आपण खोल गेलो तर हा स्थायी अवस्थेमध्ये आहे, अंतर्गाभा. मग हे कसं काय घडलं? घनता वाढली की ते वायू अवस्थेचं रूपांतर द्रव अवस्थेमध्ये होत असतं, कारण घनता वाढत आहे. घनता म्हणजे बारीक बारीक कण जवळ आले तर. आणि लिक्विड फॉर्मचं रूपांतर पुढे अजून स्थायी अवस्थेमध्ये केव्हा होत असतं, अजून घनता वाढली तर. जसं आपण खोल जातोय तसं घनता वाढत असते. इथे मी थोडंसं स्पीडमध्ये सांगतोय, तुला कळालं नसेल तर काय अडचण नाहीये, तिथे आपल्याला डीपमध्ये सुंदररित्या स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचं आहे. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे तिथे म्हणजे कुठे, आपल्या बॅचमध्ये आर्द्रता व ढग, पर्जन्याचे प्रकार, हे या मुद्द्यामध्ये आपल्याला विचारले जात असतात. एकूण महत्वाचे 3 प्रकार पडतात. एक आरोह प्रकारचा पर्जन्य, त्यानंतर प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य, त्यानंतर आवर्त पर्जन्य, प्रत्यावर्त पर्जन्य. आवर्तन प्रत्यावर्त तो एकच भाग झाला, तो एकच प्रकार झाला. म्हणजे दिशा असते ती अशी किंवा विरुद्ध, प्रत्यावर्त. बरोबर आहे. चक्रीवादळद्वारे तो पाऊस पडत असतो. आवर्त म्हणजेच काय, तर जमीन तापली की जमीन तापल्यानंतर हवा हलकी होते, वर जाते, आसपासची हवा जवळ येत असते. सर हवा का बरं हलकी होत असते? कोणत्याही वस्तूला समजा आपण तापमान दिलं की त्याची घनता कमी कमी होत असते का वाढत असते? घनता कमी म्हणजे बारीक बारीक कण लांब लांब जात असतात. कोणतीही वस्तू असू दे त्याला जर आपण तापमान दिलं तर, बघ ना, स्थायी अवस्था म्हणजे काय, बर्फाला समजा आपण तापमान दिलं की त्याचं लिक्विड फॉर्म मध्ये रूपांतर होत असतं. अजून त्या लिक्विडला समजा आपण तापमान दिलं की त्याचं वायू अवस्थेमध्ये रूपांतर होत असतं. सर्वात जास्त घनता असते स्थायी अवस्थेची, त्यानंतर लिक्विड फॉर्मची घनता असते, म्हणजे त्यापेक्षा कमी घनता लिक्विड फॉर्म किंवा काय तर द्रव अवस्थेची असते. त्यानंतर सर्वात कमी घनता वायू अवस्थेची असते, म्हणजे हलकं असतं. आणि मुळात वारा हा वायू अवस्थेमध्ये, त्याला अजून समजा टेम्परेचर दिलं तर ते काय होणार आहे, अजून हलकं होणार आहे, ते वर जाणार आहे. सर टेम्परेचर दिलं म्हणजेच काय, तर सूर्यकिरणे येत आहेत, पृथ्वीचं पृष्ठभाग ते सूर्यकिरणे शोषून घेत आहेत, ते टेम्परेचर शोषून घेत आहेत. जमीन तापते, जमीन तापल्यानंतर त्याच्या आसपासचा जो भाग आहे की नाही वातावरण, ते सुद्धा तापणार आणि ते हलकं होणार वारा, आणि तो वर जाणार. वर गेल्यानंतर त्याची जागा व्यापण्यासाठी आजूबाजूची हवा एकत्रित येणार. बरं, ही हवा मोकळी असते का? तर नाही. यामध्ये ढग असतात आणि ढग ज्या वेळेस येतात, इथे सगळी गोळा झाली की मग नंतर पाऊस पडत असतो. पाऊस पडल्यानंतर जमीन ओली होते, जमीन ओली झाल्यामुळे ती थंड होते, थंड झाल्यामुळे मग इथला दाब वाढतो. आलं लक्षात? मग परंतु इथे पाऊस पडलेला आहे, पण आसपास पाऊस पडलेला आहे का? तर नाही. ज्या ठिकाणी जमीन तापलेली आहे तिथली हवा हलकी होऊन वर जात असते, आणि जिथे जास्त प्रेशर आहे हवेचं
तिथली हवा त्या ठिकाणी जाते, कारण तिथला प्रेशर कमी झालेला आहे हवेचा. कळते का तुला? आणि ह्या सगळ्या गोष्टी मी आता तुला फिरून फिरून सांगतो, नाही कळणार म्हणून तर सांगतो. तू फक्त एवढंच समजून घे की आर्द्रता व ढग यामध्ये पर्जन्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला समजून घ्यायचे आहेत. प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य म्हणजेच काय? पर्वताद्वारे अडवला जाणारा हा पर्जन्य असतो. का पडतो, कशा प्रकारे पडतो, याबाबत आपल्याला माहिती घ्यायची. जगभरातील पर्जन्याचे वितरण म्हणजे अख्ख्या जगामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो, सर्वात कमी पाऊस कुठे पडतो, पाऊस पडण्याचं ठिकाण या ठिकाणी ब्ल्यू ब्ल्यू दिसते ना, इथेच का जास्त पाऊस पडतो? त्याचं कारणच हे की इथे सूर्यकिरणे लंबरूप असतात वर्षभर विषुववृत्ताला. कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या दरम्यान भासमान भ्रमण म्हणजेच काय? लंबरूप किरणे, समांतर किरणे, लंबरूप किरणे याच ठिकाणी पडत असतात, सरळ सरळ किरणे. बाकीच्या ठिकाणी तिरकी तिरकी किरणे असतात. ज्या ठिकाणी सूर्यकिरणे जास्तीत जास्त पडत असतात त्या ठिकाणी जास्तीत जास्त टेम्परेचर असतं. मग आपल्या पृथ्वीचं सर्वात जास्त टेम्परेचर कुठे? कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या दरम्यान असतं. हा जो पट्टा दिसतोय ना तुम्हाला, यांच्या दरम्यान कर्कवृत्त आणि मकरवृत्त इथे सर्वात जास्त टेम्परेचर असतं. टेम्परेचर जास्त असल्यामुळे जमीन लवकर तापते, लवकर थंड होते, परंतु समुद्र किंवा पाणी उशिरा तापतं, उशिरा थंड होत असतं. जमीन लवकर तापली की तिथली हवा हलकी होते आणि ती वर जाते. वर गेली की आसपासची हवा एकवटते. बरं, आसपासची हवा कुठली असते? समुद्रावरून येणारी हवा असते. आणि या समुद्रावरील हवा जी आहे ना, ते ढग असतात, ढग. आणि ढग इथे येत असतात आणि म्हणून या ठिकाणी पाऊस पडत असतो. जर पर्वत असेल तर पर्वत अडवतो त्या ढगांना, मग पाऊस पडतो. जसं आपल्या कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, कारण सह्याद्री पर्वताद्वारे ते ढग अडवलेले असतात. म्हणून कोकणामध्ये जास्तीत जास्त पाऊस पडत असतो. तो कशा प्रकारचा असतो? तो प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य असतो. हा पाऊस जो आहे इथे जास्त का पडतोय? कारण जमीन हलकी होते, वर जात असते. आलं लक्षात? मग तो आरोह, प्रत्यावर्त किंवा आवर्त अशा प्रकारचे पाऊसही या ठिकाणी पडत असतात. आरोह प्रकारचा पाऊस सर्वात जास्त कुठे पडतो? विषुववृत्ताच्या आसपास पडत असतो. जिथे जास्त टेम्परेचर तिथे जास्त पाऊस. सर्वसाधारण सूत्र लक्षात ठेवायचं. आणि मग जगभरामध्ये कोठे कोठे कशा प्रकारे पाऊस पडतोय या संपूर्ण जगभरातील पर्जन्याचे वितरण एकदा आपण बघितले, कारण यावरही तुम्हाला दोन तीन प्रश्न येत असतात. हे महत्वाचे सगळे पॉईंट. आणि हे पॉईंट माझं अशी अपेक्षा आहे की विद्यार्थी मला बघत आहेत ना, हे सगळे पॉईंट टिपून घ्यायला पाहिजे, लिहून घ्यायला पाहिजे. महासागर व सागर यामध्ये सागर तर रचना कशी असते? अरे फार वेळा विचारलंय सोन्या, तुला 100% विचारलं जाईल. सागरी डोह धरू धरू प्रश्न विचारलाय तुला. सागरी पर्वत हे तुला माहितच असायला पाहिजे नेमकं काय असतं. कारण जमीन पृथ्वीवर सपाट आहे का? नाही. काही ठिकाणी खोल आहे, काही ठिकाणी त्या ठिकाणी उंचवट्याचा भाग आहे. मग सागरातील जो पठारी भाग असतो की नाही, त्याला सागरी पठार म्हणतात. पठार म्हणजेच का? प्लॅटू असतं ते उंचावरील ठिकाण, परंतु कसं? तर सपाट ठिकाण, त्याला प्लॅटू म्हणतात. पृथ्वीवरील सर्वात उंच प्लॅटू कोणता आहे? तो कोणता? जगाचा छत म्हणून त्याला ओळखलं जात असतं, तिबेट. आणि सर्वात मोठा असतो तो क्षेत्रफळाने. हेलिकॉप्टरने जर आपण गेलो लांब लांब पर्यंत पसरलेला असतो आणि तो बर्फाच्छादित प्रदेश आहे. कारण काय? तर 5000 मीटर सरासरी एवढं उंच आहे. 5000 मीटर सरासरी उंच असलेले पर्वत असो किंवा पठार असो, सगळे काही बर्फाच्छादित असतात. कारण टेम्परेचर जसं आपण वर जाऊ तसं टेम्परेचर कमी कमी होत जात असतं. ठीक आहे. बाकी महत्वाचा मुद्दा तो म्हणजे सागरी पर्वत असतात. सागरी पर्वत म्हणजेच काय? तर सागराच्या आतमधील पर्वत असतात. उंचवट्याचा असतो, तो टोक असतो. शिखर दिसते का या ठिकाणी तुला सोन्या? तर हे शिखर, त्याला सागरी पर्वत असं म्हटलं जात असतं. सागरी डोह काय? सागरी गर्ता काय? फार वेळा विचारलेले आहेत प्रश्न. मग यामध्ये भूखंड मंच यांच्या बाबत माहिती घेणं गरजेचं आहे. हे समजून सांगत असताना मी तुम्हाला उदाहरणं सुद्धा सांगणार आहे की पृथ्वीच्या सागरामध्ये, समुद्रामध्ये अशा प्रकारचे भूखंड मंच कोणकोणत्या क्षेत्रामध्ये तिथे आपल्याला बघायला मिळणार. ओरिजिनल फोटो सोन्या, ओरिजिनल इमेजेस तुझ्या समोर असणार आहेत. खंडांत उतार या ठिकाणी दिसतोय का तुम्हाला? खंडांत उतार हा दिसतोय तुम्हाला, खंडांत उतार. त्यानंतर सागरी मैदान काय असतं? सागरी मैदान म्हणजेच काय? सपाट भूमी असते, परंतु ती समुद्राच्या आतमध्ये असते. सागरी पर्वतरांग कोणकोणते आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचे. पठारे हे सुद्धा बघायचे. आज वेगवेगळे जे बेट आहेत की नाही, जसं की अंदमान निकोबार द्वीप समूह, 573 बेटांचा समूह. मग हे समुद्राच्या आतून उंचावट्याचा जो भाग असतो की नाही, तो म्हणजे पर्वत. या पर्वतांनाच जे बाहेर आलेले असतात त्यांना, त्यांच्याद्वारेच द्वीप बनलेला आहे. बरोबर आहे. वेगवेगळे जे द्वीप समूह आहेत ना तेच. पुढे जाऊया, आपण बघूया लोकसंख्या. आता लोकसंख्यामध्ये तुम्हाला लोकसंख्येचा इतिहास समजून सांगायचा आहे मला. सर्वात पहिल्यांदा लोकसंख्या गणना केव्हा करण्यात आली होती? तर 1872 मध्ये करण्यात आली होती. लॉर्ड मेयो
हे तत्कालीन व्हॉइसरॉय होते मित्रांनो. व्हॉइसरॉय हे पद केव्हा निर्माण करण्यात आलेलं? 1858 मध्ये राणीच्या जाहीरनामा. त्याच्या मागचं कारण काय होतं? तर 1857 मध्ये जो उठाव झाला होता ना तो, त्यामुळे व्हॉइसरॉय हे पद तयार करण्यात आलं होतं राणीच्या जाहीरनाम्यामध्ये. मग लॉर्ड मेयो ज्यांचं निधन झालं, ज्यांचं खून झालं अंदमान निकोबार द्वीप समूहामध्ये, तर ते जे लॉर्ड मेयो आहे त्यांच्याच कालावधीमध्ये पहिली लोकसंख्या गणना झालेली 1872. प्रत्येक गोष्टीच्या मागे कारणे असतात. मग सर 1872 मध्ये पहिली जी लोकसंख्या गणना झाली त्याच्या मागची कारणे काय आहेत? मी तुला काय सांगतोय सोन्या, प्रत्येक गोष्टीच्या मागे कारणे असतात. ज्यावेळेस आपण कारणे समजून घेतो ना त्यावेळेस आपल्याला पाठांतर करायची गरज पडत नाही. आपल्या अर्थव्यवस्थेचे जनक, आपल्या देशाच्या म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक जर आपल्याला विचारलं तर ते आहेत दादाभाई नौरोजी. त्यांना जनक का म्हटलं जात असतं, पितामह का म्हटलं जात असतं? त्याचं महत्वाचं कारण आहे की पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता. केव्हा लिहिला होता? तर 1867 मध्ये लिहिला होता. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या देशावर राज्य करत होते एक खाजगी कंपनी, ईस्ट इंडिया कंपनी, आणि आपल्या देशामध्ये अंतर्गत राजकारणामध्ये हस्तक्षेप करून त्यांनी राज्य करायला सुरुवात केली होती. मग पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया यामध्ये वेल्थ ऑफ नेशन म्हणजे संपत्ती वहनाचा सिद्धांत त्यांनी त्या ठिकाणी मांडला होता. म्हणजे कशा प्रकारे ड्रेन ऑफ वेल्थ त्याला म्हटलं जात असं सिद्धांताला, तर संपत्ती कशा प्रकारे वहन केली जात आहे त्यामध्ये पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथामध्ये सर्वात अगोदर राष्ट्रीय उत्पन्न मोजलं होतं ते म्हणजे 340 कोटी. सर राष्ट्रीय उत्पन्न काय असतं सांगेल तुला, पुढे सांगणार आहे. इथे फक्त आपण डिस्कशन करत आहोत बरोबर. आणि मग प्रत्येक गोष्टीच्या मागची कारणं जी असतात की नाही त्यामध्ये पहिल्यांदा लोकसंख्या का मोजली गेली लॉर्ड मेयो यांच्या कालावधीमध्ये, त्याच्या मागची कारणे मी तुला समजून सांगतोय. तर 340 कोटी एवढी आपली राष्ट्रीय उत्पन्न होतं, म्हणजे आपल्या देशाचं उत्पन्न होतं. आणि 20 रुपये पर कॅपिटा इन्कम होतं. पर कॅपिटा इन्कम म्हणजेच काय? प्रत्येक व्यक्तीचं इन्कम, सरासरी ॲव्हरेज. प्रत्येक व्यक्तीचं इन्कम मोजण्यासाठी अख्ख्या देशाची लोकसंख्या माहिती असणं गरजेचं. याचा अर्थ काय? तर दादाभाई नौरोजी यांनी अंदाज व्यक्त केला होता तेवढी लोकसंख्या. याचा अर्थ काय? तर पहिले व्यक्ती ठरले की नाही लोकसंख्या ज्यांनी अंदाज मोजला. आणि त्यामुळे हे ग्रंथ लंडनमध्ये प्रकाशित झाल्याबरोबर तिथली पार्लमेंट हादरली. पार्लमेंटमधील जे विरोधी नेते आहेत की नाही त्यांनी प्रश्न विचारले की तुम्ही त्या ठिकाणी सत्ता करण्यासाठी गेलेला आहात की बिझनेस करण्यासाठी गेलेला आहात? तिथल्या लोकांचं शोषण करत आहात तुम्ही, असं का करत आहात? त्याच्या मागची कारणं काय आहेत? बरोबर आहे की नाही? आणि म्हणून तिथून पार्लमेंटमधून प्रेशर आलं. इथे जे होता ना आपला लॉर्ड मेयो सोन्या, त्याला समजून सांगितलं सोन्या तू त्या ठिकाणी गेलेला आहेस, व्हॉइसरॉय म्हणून गेलेला आहेस, तुझं कर्तव्य आहे, तुझं काम आहे, लोकसंख्या मोजावी लागेल, अन्यथा गपचूप रिटर्न ये, तुझ्या जागेवर दुसरा आम्ही पाठवतो, अनेक जण आहेत कॉम्पिटिशन मध्ये, तुला लोकसंख्या मोजावी लागणार आहे. आणि म्हणून 1872 मध्ये पहिल्यांदा लोकसंख्या मोजलेली. केव्हा? 1872 मध्ये ही लोकसंख्या मोजली गेली. त्यानंतर मग रेग्युलर लोकसंख्या दर 10 वर्षांनी मोजली जात असते. पहिल्यांदा ज्या वेळेस रेग्युलर लोकसंख्या मोजली गेली ती लॉर्ड रिपन यांच्या कालावधीमध्ये 1881. आणि तिथून दर 10 वर्षांनी लोकसंख्या मोजली गेली 2011 पर्यंत. 2011ची लोकसंख्या शेवटची लोकसंख्या, आत्ताची लेटेस्ट लोकसंख्या आहे. बस सर 2021 मध्ये मोजायला पाहिजे होती दर 10 वर्षांनी म्हटलं तर. सोन्या 2020 मध्ये कोरोना पॅन्डेमिक चालू होता आणि म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन त्या ठिकाणी जनगणना करणं पॉसिबल नाहीये. त्यामुळे ही लोकसंख्या पुढे ढकलण्यात आली. पण 2021ची ही लोकसंख्या अजूनही मोजली गेलेली नाही. म्हणून आपल्याला 2011ची लोकसंख्या ह्याचा अभ्यास करायचा आहे. कारण लोकसंख्येवर तुम्हाला विचारलं जात आहे. राष्ट्रीय आणि राज्य त्याचसोबत त्यांची तुलना करायची आहे. बघा लोकसंख्येची तुलनात्मक अभ्यास आपल्याला करायचा आहे. जसं की राज्य पातळीवर लिंग गुणोत्तर काय आहे, तुम्हाला विचारला बरं का प्रश्न की लिंग गुणोत्तर कशा प्रकारे मोजलं जात असतं. तर दर 1000 पुरुषांमागे महिलांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर असतं. त्याचसोबत तुम्हाला मृत्यूदर विचारला गेलेला आहे. त्याचसोबत तुम्हाला बाल मृत्यूदर कशा प्रकारे मोजला जात असतो यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. तुम्हाला माता मृत्यूदर जो आहे की नाही तो विचारला गेलेला आहे. 1 लाख जन्म देणाऱ्या महिलांमागे माता मृत्यूदर मोजला जात असतो. सगळ्या महिला यांच्यामध्ये माता मृत्यूदर मोजला जातो. नावातच आहे माता म्हणजे ती आई होणार आहे किंवा आई झालेली आहे. बरोबर आहे की नाही? आई होणार आहे याचा अर्थ काय? तर 9 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या प्रेग्नन्सीमध्ये जर तिचा मृत्यू झाला तरी सुद्धा तो माता मृत्यूदर मध्ये गणला जात असतो. आणि प्रेग्नन्सी झाल्यानंतर वर्षभरामध्ये सुद्धा मृत्यू झाला असेल कारण ते डिलिव्हरी नंतरच्या आजारपणामुळे 6 महिन्यामध्ये, माझ्या मते 6 महिने, वर्षभर नाही, 6 महिन्यामध्ये जर मृत्यू झाला तो सुद्धा माता मृत्यूदर म्हणून मोजला जात असतो. इथून बघा
चार्ट दिलेला आहे. 1901 ला किती लोकसंख्या होती, तुम्हाला आत्ताची लोकसंख्या विचारली गेलेली आहे 121 कोटी. किती? 121 कोटी, 121 CR. पुढचा मुद्दा तो म्हणजे उद्योग. भारतीय उद्योगांचा इतिहास आपल्याला समजून घेणं गरजेचं. त्याचा प्रभाव इतिहास म्हणजे कुठला इतिहास? तर ब्रिटिश लोक आपल्या देशामध्ये आली होती, त्यांनी स्थापित केलेले उद्योग. त्याचसोबत ब्रिटिश लोक आपल्या देशामध्ये आली होती तर शेती कशा प्रकारे टॅक्स वसूल केली जात होती, म्हणजे आपल्याला थोडासा इतिहास तिथून पुढे स्टेप बाय स्टेप त्याचा परिणाम परकीय व्यापारावर कशा प्रकारे होत आहे, उत्पादन कोणकोणते घेतले जात होते, आयात निर्यात कशा प्रकारे व्हायची, सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि त्याचा परिणाम आज कशा प्रकारे होतोय, भारतीय उद्योगांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्व काय आहे, भारतीय उद्योगांची रचना कशी असते, तर या सर्व मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो, हे मुद्दे सगळे तुम्ही टिपून घेणं गरजेचं आहे की आपल्याला जॉग्राफीमध्ये काय काय प्रश्न विचारला जातोय. तर भूगोलचं इंट्रोडक्शन आज आपण बघितलं आणि हे तुम्हाला आत्ता NMMS ची जी परीक्षा होणार आहे ना, त्याचा सिलेबस तुमच्या समोर डिस्कस केलेला आहे. मी स्वतः बनवलेला आहे सिलेबस मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करून. त्यामुळे काळजी करू नका मित्रांनो, याच्या आसपासच तुम्हाला प्रश्न येतील आणि बऱ्यापैकी आपण संपूर्ण सिलेबस जॉग्राफीचा कव्हर करत आहोत. कसाही प्रश्न आला तरी सुद्धा आपल्या लेक्चर आपल्या बॅच मधून यायला पाहिजे, याच्यासाठी आम्ही होईल ते प्रयत्न करू. घाबरू नका मित्रांनो. बघा ना, स्थानिक वेळ व प्रमाण वेळ हा मुद्दा. यामध्ये अक्षरवृत्त, रेखावृत्त नीट समजून घ्यायचे आहेत आपल्याला. कर्कवृत्त नीट समजून घ्यायचं आहे. कर्कवृत्त म्हणजेच काय, 23.5 डिग्री या अक्षरवृत्तावर कर्कवृत्त असं पण उत्तर गोलार्धामध्ये. मकरवृत्त हे दक्षिण गोलार्धात 23.5 डिग्री. नेमकं डिग्री काय असतं, मिनिट काय असतं, ते तुम्हाला त्या ठिकाणी बॅचमध्ये समजून सांगायचं आहे. तुम्हाला विचारलं गेलेलं आहे की सर्वात मोठा अक्षरवृत्त कोणता आहे, तर तो विषुववृत्त आहे. पुढीलपैकी एकमेकांना समांतर असणाऱ्या रेखा कोणत्या, ते म्हणजे अक्षरवृत्त असतात. एकमेकांना समांतर असतात, पण जसजसं आपण उत्तरेला जाऊ तस तसं अक्षरवृत्तांचा जो अंतर आहे तो कमी कमी होत जातो, म्हणजे साईज कमी कमी होत जाते. पण तशी नाहीये रेखावृत्तांची, एकमेकांना ते समांतर नसतात, परंतु रेखावृत्त सगळ्यांचं अंतर एक समान असतं. दुसरं म्हणजे रेखावृत्त उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांना जोडत असतात आणि रेखावृत्तांची संख्या किती असते, 360 असते. रेखावृत्तांद्वारे दिवस आणि वेळ निश्चित केला जात असतो. विषुववृत्त 2 भागांमध्ये पृथ्वीला विभाजित करत असतं. मकरवृत्त आणि कर्कवृत्त यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला सूर्याचा भासमान भ्रमण क्षेत्र म्हणत असतात. का म्हणत असतात, तर डायग्रामच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचं. इथे फक्त आपण सिलेबस अनालिसिस करत आहोत. पुढचा मुद्दा तो म्हणजे बघा, पृथ्वीचे अंतरंग. अंतरंग म्हणजे पार एकदम गाभ्यापासून ते भूपृष्ठापर्यंतच सगळे लेयर्स आपल्याला बघायचे आणि त्या लेयर्सचे महत्व, त्यामध्ये आढळणारे वेगवेगळे खनिज यांचा अभ्यास आपल्याला करायचा. आर्द्रता व ढग यामध्ये पर्जन्याचे प्रकार समजून घ्यायचे. 3 प्रकार पडत असतात पर्जन्याचे. यामध्ये आवर्त प्रत्यावर्त आहे. त्याचसोबत या ठिकाणी दिसते तुम्हाला आरोह प्रकारचं पर्जन्य आणि दुसरं म्हणजे प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य. कशा प्रकारे पडतो हा, यांना तसं नाव का देण्यात आलेलं आहे, याबाबत आपल्याला माहिती घ्यायची आपल्या बॅचमध्ये. कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या दरम्यान जास्त पाऊस पडत असतो, टेम्परेचर जास्त असतं म्हणून. बरं, अख्ख्या जगभरामध्ये कोठे कोठे कशा प्रकारे पाऊस पडत असतो याची माहिती आपल्याला घ्यायची आपल्या बॅचमध्ये. जगभरातील पर्जन्याचे वितरण विचारले गेलेले प्रश्न तुम्हाला. महासागर व सागर, एकूण वेगवेगळे महासागर किती आहेत, तर 5 महासागर. पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, आर्टिक महासागर, दक्षिण महासागर. तर हे सगळे 5 महासागर यांच्या बाबत माहिती घ्यायची. सर्वात खोल महासागर कोणता, रिंग ऑफ फायर कोणी तयार केलेले, प्रवाळ खडके सर्वात जास्त कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर आहे, सर्वात जास्त लावा कोणत्या महासागरामधून निघत असतो, सर्वात खोल महासागर कोणता आहे, तो सगळा आता जी काय माहिती मी तुम्हाला सांगितली पॅसिफिक महासागरासंबंधित सांगितली. सर्वात मोठा क्षेत्रफळाने पॅसिफिक महासागर आहे. अशा प्रकारे सर्व महासागरांबाबतची माहिती आपल्याला घ्यायची. दुसरा मुद्दा तो म्हणजे सागर तळ रचना आपल्याला नीट समजून घ्यायची आहे. तिसरा मुद्दा तो म्हणजे हे सगळे काही या मुद्द्यांवर आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत. लोकसंख्या यांचा इतिहास, आताची परिस्थिती काय आहे 2011ची, लोकसंख्येचा तुलनात्मक अभ्यास करायचा. तुलनात्मक अभ्यास कोणासोबत तुलना करायची, वेगवेगळ्या राज्यांसोबत नाही, तर केंद्राची म्हणजे राष्ट्रीय स्तराची लोकसंख्या आणि आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या. म्हणजे एकूण घनता किती आहे, आपल्या महाराष्ट्राची किती, राष्ट्रीय स्तरावर किती घनता आहे. घनता म्हणजे 1 किलोमीटर स्क्वेअर मध्ये राहणारी लोकसंख्या. त्यानुसार आपल्याला कळतं, बरोबर आहे, की भूमी किती मिळाली त्यानुसार घनता किती आहे. औद्योगिकरण आपल्याला बघायचं आहे. आता उद्योगमध्ये बघणार आहोत आपण. भारतीय उद्योगांचा इतिहास, भारतीय उद्योगांची रचना, भारतीय उद्योगांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्व. आणि एवढा सगळा अभ्यास तू सोन्या केला ना, तर तुला 100% सांगतो तुला अडचण येणार नाही जॉग्राफीमध्ये.
अशाच प्रकारचा आपल्याला इतिहासचा अभ्यास नीट समजून घ्यायचा, सिलेबस नीट समजून घ्यायचा तुझ्यासाठी काढून ठेवलेला आहे. उद्या लगेच मी येणार आहे, लाईव्ह येणार आहे, तुला सुद्धा यायचंय आणि रोज लाईव्ह यायचे, रोज माझे लेक्चर बघायचे. एक वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. काही चुकलं असेल तर क्षमा करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपले हे लेक्चर शेअर करा. सगळे फ्री आहेत, सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वेळ घालवू नका. शांततेच्या कालावधीमधला वेळ जो असतो ना, तो फार महत्त्वाचा असतो. अचानक ज्यावेळेस परीक्षा येत असते त्यावेळेस आपल्याला वेळ मिळत नाही. आत्ता केलेला अभ्यास ही तुमची संपत्ती आहे आणि ही संपत्ती तुमच्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. अभ्यास मेंदूमध्ये गोळा केलेली माहिती असते आणि संपत्ती आहे तुमची, तीच खरी संपत्ती असते. चला, धन्यवाद.